आपण घराणेशाही पाहिलं अथवा कार्यकर्त्याची निवडणूक जरी पाहिली तर आता एकच निवडणुकीचा जसं मान्यवरांनी सगळ्यात सांगितलं की निवडणुकीचा फंडा हा पैसा झालाय आणि हं. काम दंड पैसा असेल तर निवडणूक जिंकता येते. उमेदवारी देताना सुद्धा मुलाखती घेताना हा प्रश्न विचारला जातो हे दुर्दैव आहे. आता सगळ्यात परिस्थिती आपण जर अशी पाहिली की जर का कार्यकर्त्यांकडे ज्या पैसा आहे अथवा मक्तेदारांनी सपोर्ट करणं अथवा ज्यांच्या काही लागेबांधे आहेत अथवा ज्यांचे फायदे आहेत त्यांनी सपोर्ट करणं ह्या गोष्टी तर निरंतर चालत राहणार आहेत. कारण हं. का तर पैसे वाटणारे आहेत तसं पैसे घेणारे लोक देखील आहेत. लोक बरं. क्रांती करतात किंवा लोकच ठरवतील काहीतरी त्यावेळेस मात्र निश्चितच आपल्याला याच्यात बदल दिसेल. नाही, परंतु एक त्यासाठी समाधानाची गोष्ट आहे सर. लोह्यामध्ये ते 6ला 6 एका कुटुंबातल्या 6 जणांना दिलं होतं. लोकांनी सांगितलं नाही चालणार, ते 6ला 6 पाडून टाकले. शैलेंद्र सर, निश्चितच तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अ, अनेक आमदारांच्या कुटुंबात बघितलं, कार्यकर्त्यांची वानवाळ तुमच्या तिकडे की कार्यकर्ते गरीब आहेत? नाही, कार्यकर्ते गरीबच असतात. हां. आता श्रीमंत सरांनी तेच सांगितलं. कार्यकर्त्याची सुद्धा आता व्याख्या करायला पाहिजे. जे निवडून येणारे कार्यकर्ते, निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्ते, त्यांच्याकडे असलेले पैसे, म्हणजे आता महापालिका निवडणुकांच्या मुलाखती चालू आहे. प्रत्येक पक्ष त्यांना विचारतो तुम्ही किती खर्च कराल. हां. त्यामुळे पैशाकडून पैशाकडे जाणारं असं सध्या राजकारण झालेलं आहे. आणि पुन्हा आत्ता चर्चा झाली की नाशिकमध्ये 25,000 एका मतापर्यंत भाव फुटलेला होता आणि फक्त पैशाचा खेळ. पुन्हा हे वाटप कसं होतं, कोणाला जातं, कोण करू शकतं, हा प्रश्नच आहे. त्यामुळे पैशाकडून पैशाकडे जाणारी ही निवडणूक झालेली आहे. आणि कार्यकर्ते काय, शेवटी कार्यकर्ते जे निष्ठावान ज्यांना आपण म्हणतो त्यांनी शेवटी सतरंजाच उचलायच्या आहेत. त्यांना कोणी विचारतच नाही. त्यामुळे ते बंडखोरी करतात. परंतु सत्तारूढ पक्षाच्याकडे गेलं तरच आपल्याला काहीतरी मिळू शकतं. यामुळे सगळ्यांचा ओढा हा एक तर भाजपकडे किंवा शिंदे सेनेकडे किंवा अजित पवारांकडे आहे. चक्र चालूच आहे. आता मी थोडंसं वेगळ्या मुद्द्यावरती येणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं. सर, मंदार सर, ही निवडणूक ज्या पार्श्वभूमीवरती झाली, देश पातळीवरती, राज्य पातळीवरती एक मुद्दा सातत्यानं मांडला गेला, जोरकसपणे मांडला गेला, मतचोरीच्या संदर्भातला. पण ही निवडणूक म्हणजे असं वाटलं होतं की लिटमस टेस्ट असेल. लोकांना या प्रश्नाबद्दल काय वाटतं? खरं तर बिहारची निवडणूक पण त्याच्याबद्दल बोललं गेलं. पण आज या निवडणुकीतून जे समोर आलं, असं म्हणू शकतो का आपण की मतचोरीचा एकमेव मुद्दा घेऊन जे विरोधक चालत होते त्यांना जनतेचे मुद्दे सुद्धा घ्यावे लागतील? नाही, निश्चित घ्यावेच लागणार आहेत ना. म्हणजे जनतेचे मुद्दे घ्यायचे नाही आणि फक्त तोच एक मुद्दा घ्यायचा असं करून काय राजकारण होणार नाही. राजकारण अनेक पातळ्यांवरती सायमल्टेनियसली त्याच वेळेला प्रत्यक्षात चालू असतं. त्यामुळे विरोधकांना केवळ एक मुद्दा घेऊन समोर गेलं आणि काहीतरी सहज आपल्याला फळ पडलं असं कधीच होणार नाही आहे. त्यांना अनेक पातळ्यांवर काम करायला लागणार आहे. कारण भाजप हा 24 तास अनेक पातळ्यांवरती अनेक पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे खूप बलाढ्याचं आव्हान समोर आहे. हा भाग वेगळा. पण त्याबरोबरीनं जो मतचोरीचा मुद्दा आपण विचारला त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मतचोरीचा जो डेटा तथाकथित दिला आहे किंवा दुबार मतदार म्हणून ज्या पद्धतीने जो डेटा समोर आलेला आहे तो डेटा जो आहे तो सगळा शहरी आणि आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी जास्ती महत्त्वपूर्ण राहील. तो आत्ताच्या या सगळ्या छोट्या नगरपालिका, नगरपरिषदा ह्या पातळीवरती तितकासा राहणार नाही. त्याचं कारण अर्थातच प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखतो. या अशा निवडणुका होत्या ज्या अतिशय जास्ती हायपर लोकल होत्या, अतिशय जास्ती ज्याला आपण ग्रासरूट म्हणतो, अतिशय लोकल जाणाऱ्या अशा निवडणुका होत्या. आणि त्या निवडणुकांमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखतो. आपापल्या गावामधनं आपल्याला फोन येतात, इकडनं बाबा तू इकडे ये, लवकर ये, मतदानाला ये. हे एकेका मताचं तिथे राजकारण तिथे अत्यंत सुस्पष्ट असं राजकारण तिथे असतं. त्यामुळे मतचोरी हा मुद्दा ह्या निवडणुकांमध्ये त्या अर्थाने मला वाटत नाही की तेवढा महत्त्वाचा असेल. आणि खास करून त्या पद्धतीनं तिथे कुणाला तिथे त्याचा आवाज उठव. आणि पुन्हा पुन्हा मी या मुद्द्यावर घेऊन येतो कारण आपलं हे जे राज्य आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालेलं राज्य आहे. आणि ह्या राज्याचे सगळे प्रश्न जे नागरी प्रश्न आहेत ते इतके ऐरणीवरती आलेले आहेत. आता त्या नागरी प्रश्नांना कोण उत्तर देऊ शकेल, या नागरी प्रश्नांच्या वरती कोणाकडे उत्तरं आहेत किंवा कोण त्याला तातडीनं दूर करू शकेल असा विश्वास निर्माण करणं हे विरोधकांना जमलेलं नाहीये. आणि त्याबरोबरीनं देवेंद्र फडणवीस यांचा जो चेहरा जो आहे, जो आश्वासक चेहरा वाटतो इथल्या मतदारांना, त्या चेहऱ्याकडे बघून या मतदारांनी परिस्थिती खरं तर सरकारच्या विरोधात असताना सुद्धा
त्यांच्यावरती विश्वास ठेवून जर का मतदान केलं असेल तर त्याचा सुद्धा विचार विरोधकांना करावाच लागेल. माने सर, श्रीमंत माने सर, हा सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास एक प्रकारे व्यक्त मतदानाच्या माध्यमातून झाला असं म्हटलं तरी विरोधकांना आता पुढच्या लढाईला सामोरं जात असताना आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल उंचावणं आणि थेट जनतेचे मुद्दे हातात घेणं गरजेचं आहे का? कारण किती वेळेस एका मुद्द्याचा निकाल लागल्यानंतर तोच मुद्दा, आता मी प्रदेशाध्यक्ष आले होते काँग्रेसचे, दुसरा एकही शब्द ते बोलले नाहीत. पूर्ण तुम्ही त्यांची 15 मिनिटाची मुलाखत बघा, मत चोरी मत चोरी मत चोरी, ह्याच्या पलीकडे दुसरा मुद्दा ते बोलले नाहीत. नाही, हे बघा, लोकांचे प्रश्न उचलावे लागला याच्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. सगळ्याच राजकीय पक्षांना, विशेषतः विरोधकांना अधिक उचलावे लागतील, कारण अँटी एस्टॅब्लिशमेंट सिस्टीम मधले ते लोक असतात. प्रश्न असा आहे की आता विरोधी पक्षांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ना, तर त्यांचे नेते आणि कार्यकर्ते टिकवून ठेवणं हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण वेगवेगळे आमिषे आहेत, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात, भीती दाखवली जाते वेगवेगळ्या पद्धतीनं. तुम्ही या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीच्या अगोदरचा एक साधारणपणे महिना 2 महिन्याचं जिल्ह्यांमधले जर घटना पाहिल्या तर आपलं असं लक्षात येईल की तिथं निवडून येऊ शकणारा जो माणूस असेल ना, त्याला आपल्याकडे खेचा, अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज वापरल्या गेल्या. आणि हे शहरांमधली, ही जी छोट्या शहरांमधली जी निवडणूक आहे ना, जसं आता मंदार म्हणाले त्याप्रमाणे तिथं सगळे एकमेकांना प्रयत्न झाले, लोकांनीच पकडून चोप पण दिला आणि पकडून पोलिसांच्या ताब्यात पण दिला, जे काय असेल ते तिथं ओळखतात. तिथं हा मुद्दा म्हणजे तितकासा आपल्याला चर्चेत करता येणार नाही, किंवा हे निकाल म्हणजे मतचोरीच्या मुद्द्याचा पराभव आहे असं पण थेट निष्कर्ष नाही काढता येणार. कारण मतचोरीचा मुद्दा हा मतदार यादीच्या शुद्धीकरणापासून तर अनेक गोष्टींशी संबंधित आहे. ते त्याच्यावर बोलत नाही किंवा बोलतात हे नंतरची गोष्ट आहे. प्रश्न असा आहे की आता विरोधी पक्षांपुढचं जे सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते हे टिकवून ठेवणे. कारण सगळं जाळं जे टाकलं जातं ते त्यांच्या भोवती आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते त्याच कारणाने बोलले नसतील. आता परवा दिवशी प्रज्ञा सातव गेल्यात, आता काय बोलणार प्रदेशाध्यक्ष मला सांग. म्हणजे ज्या दिवशी प्रज्ञा सातव पक्ष सोडतात त्या दिवशी विचारधारा वगैरे याच्यावरचे बोलण्यावरचं सगळं संपून जातं ना. त्यामुळे सर त्यांनी पक्ष बदलला ना, त्याच्यात एक अतिशय म्हणजे इतकी संतापजनक गोष्ट होती त्या दिवशी त्यांच्या त्या बोलण्यामध्ये. साधारणपणे राजकीय नेते जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा लाजे काजे खातर तरी म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी चाललोय, विकासासाठी चाललोय, शहरांच्या चाललोय, त्यांचं वाक्य काढा, मुलाबाळांच्या भविष्यासाठी चाललोय, असं ते जेव्हा बोलतात ना, तेव्हा धडधडीत आपण हे बोलतोय, धडधडीत बोलतोय. हे किती वाईट आहे. नाही, हे वाईट आहे, नुसतं वाईट नाहीये. असं आहे की आपण राजीव सातव गेल्यानंतरची सगळी परिस्थिती पाहिलेली आहे, किंवा राजीव सातव असताना सुद्धा ज्या पद्धतीचं, म्हणजे कसं आहे की हे बघा, शेवटी आपण सुद्धा शेवटी काय एक मानवीयता नावाचा एक प्रकार आहे की नाही, की राजकारणासाठी तुम्ही सगळं सोडून दिलं. ह्युमॅनिटी काय आहे की नाही, भावना काय आहेत की नाही. आणि त्यामुळं म्हणूनच लोकांना त्याचा संताप आला, लोकांना ते आवडलेलं नाहीये. तर माझा मुद्दा असा आहे की हे असे कार्यकर्ते टिकवून ठेवणं हे विरोधी पक्षांच्या पुढचं मोठं आव्हान आहे. कारण कोण कधी कुठं जाईल काहीच सांगता येत नाही. सर, शेवटची कमेंट. नाही, या सगळ्याच्यामध्ये अनेक, म्हणजे वेळ कमी आहे, पण एकीकडे विचारधारांची आपण गोष्ट करतो, तिकडे एक वेगळ्या पातळीवरती राजकारण चालू आहे. भावनिकतेची आपण गोष्ट करतो, तिकडे एक वेगळ्या पातळीवरती राजकारण चालू आहे. पण हे सगळं करताना सातत्यानं पुन्हा एकदा राजकारण हा आता 24 तासाचा खेळ झालेला आहे. हे भाजपनी बदललेले नियम आहेत. भाजपनी संपूर्णपणे एक डिस्रप्टिव्ह डॉमिनियन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं सगळं एक डिस्रप्शन आणलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं आज खेळ खेळले जातात, आत्तापर्यंत खेळले जात होते राजकारणात, ते खेळ त्यांनी बदललेले आहेत. किमान ह्याचं भान तरी विरोधी पक्षांना जर का आलं तर त्यातनं काहीतरी नवनिर्माण होईल, आणि तर विरोधी पक्षांकडनं काहीतरी आपल्याला अपेक्षा ठेवण्यात येतील. नाहीतर तोपर्यंत भाजप, जसा एकेकाळी काँग्रेस बलाढ्य होता, काँग्रेसशिवाय दुसरं काहीच नव्हतं या देशामध्ये, खालपासून वरपर्यंत काँग्रेसच होता, तसंच आता खालपासून वरपर्यंत सर्वत्र भाजप असणार आहे. 100% भाजपकडे महाराष्ट्राची वाटचाल झालेली आहे, आणि महाराष्ट्रावरती आता एक प्रकारे संपूर्ण घट्ट पकड भाजपनी या निवडणुकांमध्ये दाखवलेली आहे. आणि याचं परसेप्शन येणाऱ्या निवडणुकांवरती निश्चित पडणार आहे, आणि त्याचा त्यांना विचार करावा लागणार आहे. हे महत्वाचं आहे. 100% भाजप झाल्यानंतर मग या दोन मित्रांचा काय हा प्रश्न आहे तो नंतर घेऊया, आपण महापालिकाच्या वेळेस घेऊया. उन्हाळे सर, शेवटची कमेंट.
एक अशी गोष्ट आहे की श्रीमंतजींनी मुद्दा जो मांडला की प्रज्ञा सातो असो, हा. अशोक चव्हाण असो, यासारखी जर प्रामाणिक माणसं जर निघून गेली म्हणजे त्यांच्या घराण्यातले पूर्ण, हम्म, तर त्याचा देखील एक वेगळा मानसिक इम्पॅक्ट होतो. दुसरी हम्म. महत्वाची गोष्ट अशी आहे की विरोधी पक्ष आज इंटरव्ह्यू जेव्हा घेतात तेव्हा मी बघितलेले की पक्ष पैसे देणार का असा सरळ सरळ सभेमध्ये प्रश्न विचारतात. हम्म. तेव्हा मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकामध्ये ज्या क्षणी हा पैसा हुट आउट होईल त्याच क्षणी मला असं वाटतं निवडणुका या बऱ्या वातावरणामध्ये होतील आणि तो क्षण मला असं वाटतं की जनता लवकर आणेल. लोकांमध्ये अस्वस्थता आहे, लोक काही स्वस्त नाहीत, महागाई आहे, बेकारी आहे, मोबाईल आणि बाकी सगळ्या गोष्टीचं जे वरून आवरण जरी दिलं गेलं असतं, लोक त्याच्यामध्ये मग्न झाले असले तरी परिस्थिती ही चांगली नाही आणि येणारा वेळ ही मला असं वाटतं की कधी ना कधी तो स्पेस हा विरोधकांना देखील मिळू शकेल. पण जोपर्यंत जसं सरांनी सांगितलं की जोपर्यंत 24 तास राजकारण विरोधी पक्ष करणार नाही, जोपर्यंत भारतीय जनता पक्षानं हो. सगळं नेरेटिव्ह बरोबर आहे. सर म्हणाले तसं नियम बदलले तर त्या नव्या नियमानुसार खेळायला शिकावं लागेल, तरच मैदानात टिकून राहाल. पण एक जाताना सगळ्यात या सगळ्या चर्चेच्या नंतर जाताना फक्त एक गोष्ट, पराभव मोठा झाला, विजय मोठा झाला, पक्ष मोठा झाला, निवडणूक मोठी झाली, पण मतदार छोटा आणि लोकशाही छोटी होऊ नये ही अपेक्षा मात्र आहे. आणि ही अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त करत पुन्हा मायबाप जनतेलाच आवाहन करूया त्यासाठी की तुमच्याच हातात आहे हे सगळं. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, निर्जीव आकड्यांचा जीव शोधण्याचा प्रयत्न केला, त्यातला अर्थ शोधण्याचा